मित्रांनो, जर तुमच्याकडे शेत असेल आणि शेताच्या कडेने जर ताल असेल, म्हणजे शेतामध्ये तुम्ही पीक करताना रानाचं डिवाइड करताना काही ताली वगैरे असतात, तर त्या तालीचा वापर तुम्ही अशा प्रकारे करा. हे आता आमची जी काय ताल आहे ती कंटिन्यू आम्ही त्या तालीवरती झाडे झुडपे लावलेले आहेत. आणि जास्त करून जर हे जर बघितलं तर तुम्ही शेळीपालनासाठीच हे दिसतील, कारण ते शेवरीचं जास्त करून आहे. शेवरी किंवा शेळ्याची खातील तेच पिकं आहेत. तर आम्ही याच्यातून पण आम्हाला आठवड्याला किंवा 1 महिन्याला एक फुल गाडा भरून शेळ्यांसाठी चारा निघतो. आणि तुमच्या तालीचं पण संरक्षण होतं, म्हणजे ह्या झाडांमुळे तालेली माती खाली वाहून जात नाही, तसेच चारा वगैरे होतो. तसेच आम्ही काही आंब्याची वगैरे झाडे पण लावलेत. आता हे आंब्याचं झाड आहे, ह्याला वर्षातून 2दा तरी नक्की आंबे येतात. तर तुमच्याकडे पण तालीचं जर हे नियोजन असेल तर म्हणजे तुम्हाला जास्त काय असं जे आम्ही 30-40 गुंठ्याची शेवरी करावी लागत होती ते फक्त आम्हाला 100 शेळ्यांसाठी 20 गुंठ्यातच करावी लागली. कारण इकडून पण आमचा गाडा निघतो, म्हणजे त्या शेवरीतून आमचा कंटिन्यू गाडा रोज असतो चालू. परंतु कधी कधी जर ते मॅच नाही झालं, खूपच जास्त छाटणी वगैरे झालं, तर कधी कधी शेवरीची वाढ नाही झाली, तर मग इकडची जी ताल आहे त्याच्यावरून आम्हाला सगळं सफिशियंट चारा मिळतो. आणि ते फक्त शेवरीची झाडं नाहीत, तर शेवरी आहे, सुबाबळ आहे, किंवा लिंबाची झाडं आहेत, किंवा दुसरे पण आहेत, वेल गवत वगैरे, तर त्या सर्व शेळ्या खातात. तसेच इकडं जी ताल आहे त्या पण तालीवरती आम्ही असंच केलेलं आहे नियोजन, म्हणजे आंब्याची नारळाची वगैरे झाडं आहेत, किंवा गवतासाठी पण आम्ही तालीवरती व्यवस्थित माती वगैरे ठेवलेली आहे, तर जेणेकरून आम्हाला तिथून गवत सहज काढता येईल, किंवा त्याच्यावरची जे काय शेवळ्या सुबाबळ वगैरे आहेत तर ते शेळ्यांसाठी देता येईल. आता इथं पण ही जी आहे इथं पण हेच बघा सुबाबळ किंवा शेवरीचं आहे. आणि शेडच्या कडेने पण आम्ही जास्त करून तुतारी आणि सुबाबळची झाडं लावलेली आहेत. तसेच काही आंब्याची पण झाडं आहेत, तर ते लगेचच तिथून काढून शेळ्यांसाठी आणून देता येते. तर हे आहे शेळीपालन शेड, आणि पाठीमागून आमचं शेळीपालन शेड असं दिसतंय. तर शेडच्या जवळच तुमचं वैरण असावी, कारण तिथूनच तुम्हाला ते लगेचच टाकता येते. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती दिली होती की ते आमचे मका आहे, त्याच्यानंतर हा गिनेगोल आहे. गिनेगोलचा एक संपूर्ण व्हिडिओ टाकला आहे की 1 महिन्यातच तो गिनेगोल एवढा वाढलेला आहे, आणि त्याच्यासाठी आम्ही कसं ड्रीप केले, खत चारा पाणी नियोजन ते पण सांगितले. आणि गिनेगोलच्याच पुढे परत शेवरी वगैरे आहे, तर तिथलं पण आम्ही माहिती वगैरे तिथं टाकली सगळे. तर तुम्ही ते व्हिडिओ प्लीज एकदा जा आणि बघा, तुम्हाला सर्व डिटेल्स कळेल, कारण एका व्हिडिओमध्ये सगळी माहिती देता येणं सोपं नाही आणि पॉसिबल पण नाही. आणि शेडचं हे बाहेरून असं स्ट्रक्चर दिसतंय मित्रांनो, तर बऱ्याच व्हिडिओमध्ये तर मी आतून, बरेचसे व्हिडिओ आतूनच असतात आणि शेडचं स्ट्रक्चर. तसेच हे आमचं आहे तळं, आणि जेव्हा तळ्यातील पाणी आटतं त्यावेळेस इथे एकदम सुपीक जमीन बनते, तर त्याच्यामध्ये आम्ही परत एकदा मका किंवा ज्वारी टाकतो. तर त्याच्यामुळं पण ती मका ती खूप जोरदार येते, आणि त्याची एक खूप जोरात वैरण होते शेळ्यांसाठी, म्हशीसाठी, किंवा ती काही वेळेस वैरण शिल्लक राहते, तर आम्ही त्या वैरणीचा पण मुरघास वगैरे बनवून शेळ्यांसाठी टाकतो. तर अशा पद्धतीने जर तुमचं घरचं वातावरण असेल आणि तुम्हाला शेताचा रानाचा तालीचा सपोर्ट असेल, तर शेळीपालनमध्ये तुमचा काहीच खर्च नाही, म्हणजे इनडायरेक्टली निव्वळ तुमचा प्रॉफिट त्याच्यामध्ये राहणार आहे. तर ते तुम्हाला टाकाऊमधून टिकाऊ कसं करता येईल तिकडे तुमचा फोकस पाहिजे, आणि तिकडे तुमचं लक्ष पाहिजे, तर त्या गोष्टी आरामशीर साध्य होतील, आणि इझिली तुम्ही पण शेळीपालन म्हणजे सक्सेसफुल करू शकता. नाहीतर बरेच जण फक्त सुरुवातीला ज्यूसमध्ये येऊन करतात, परंतु जर ह्या गोष्टी जर त्यांच्याकडे नसतील, राईट चारा, वेगवेगळ्या प्रकारची पिकं शेळ्यांसाठी, गवत वगैरे हे ते, तर डेफिनेटली काही दिवसानंतर ते थकून जातील, किंवा शेळ्यांची तब्येत वगैरे नीट होणार नाही, आणि ते फेल होतं शेळीपालन इथे. त्यामुळे तुम्ही या सर्व गोष्टींचा विचार करा, कारण आम्हाला काय काय अडचणी आलेल्या, किंवा आमचं शेळीपालन कसं सक्सेस आहे त्याचं मे बी हे रिझन असेल. आणि प्लीज व्हिडिओला शेअर, लाईक, सबस्क्राईब करा, कारण बऱ्याच जण व्हिडिओ टाकतात शेळीपालनचे, त्यांचे व्हिडिओ एकदम व्हायरल होत आहेत, तर आपला पण व्हिडिओ तसा व्हायरल झाला पाहिजे आणि लाईक्स वगैरे आले पाहिजेत अशी अपेक्षा आहे.